न कळतपणे एक इच्छा पूर्ण होती तशी ती आज झालेली आहे. आता आम्ही आमच्या लाडक्या कोमलचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. भाई तुम्हाला काय सांगू, ॲक्सिडेंट झालेला आहे, एका मुलीला लागले, आय थिंक स्कूटीवरती आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काय चाललेलं असं, तसंच माझ्याही लाईफमध्ये काहीतरी आहे. विश मेरी मेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द थँक्यू सो मच. हे गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो हा माझा बर्थडे व्लॉग असणार आहे. सो ह्या बर्थडे निमित्त मी जे पण काही सेलिब्रेट करेल, आता मी सध्या रेडी होऊन जिम साठी निघालेले आहे. तर त्यानंतर मी येऊन नेल आर्ट वगैरे दरवर्षी ठरल्याप्रमाणे आमचं रात्री एक छोटंसं सेलिब्रेशन असतं. आतापर्यंत खूप फुल फुल होम डेकोर करून बर्थडे सेलिब्रेशन, सरप्राईज अँड ऑल सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सो असं काहीच राहिलेलं नाहीये की काही मला सरप्राईजिंग हवं आहे. गाडीचं डिक्की मधलं सेलिब्रेशन झालेलं आहे, फटाक्यांचं सेलिब्रेशन झालेलं आहे, मोठे एअर शॉट्स उडून वगैरे ते पण झालेले आहे 2 वर्षा अगोदरच. तर ते सुद्धा ब्लॉग बनवून ठेवलेत सगळ्या गोष्टी, पण मी अजूनपर्यंत पोस्ट नाही केलेत. तर असं काही आहे. आणि मी थोडीशी आजारी देखील आहे. तर आता सध्या मी फ्रेश वगैरे होऊन बरी वाटते. मला ना खूप नजर लागते, ही गोष्ट खरी आहे. कारण की माझ्या जवळपासचे बरेचसे असे लोक आहे, सगळे मला बोलतात की तुला नजर लागते, तर तू नजर काढायचा, नजरेमुळे तू आजारी पडते. कारण की मी जिथे पण जाते ना, तिथे मी खूप मोर एनर्जेटिक वाली मुलगी आहे. मी रात्रभर 24 तास जागलेले असेल ना, तर मी उद्या जाऊन ते काम करणार म्हणजे करणार. सो माझी एनर्जी एवढ्या नेक्स्ट लेवलची आहे. एवढी एनर्जेटिक व्यक्ती जर सारखी आजारी पडते, याच्या मागे काहीतरी रिझन असेल ना. नो थायरॉइड, नो शुगर, नो बीपी, नो काहीच एनी काइंड ऑफ बिमारी, काहीच तसं काही सीन नाहीये. आय एम फिट अँड फाईन. सो एवढी आजारी असून देखील सुद्धा मी जिमला पण जाते. म्हणजे माझी एनर्जी बघा किती नेक्स्ट लेवलची आहे. आणि प्रॉपर वर्कआउट करते. असं नाही की नाही आता बरं नाही, आज थोडंफार काही गोष्टी करेल. आता 8 दिवस झाला माझा नेक दुखतोय, मान दुखतोय, ऑलरेडी आजारी आहे. त्याच्या माझ्या 3-4 दिवसाच्या गोळ्या चालू होते डॉक्टरांच्या. त्यानंतर मी खोकल्याचं पण औषध पिते, बाहेरचं पण मी काही खात नाही. माझं नॉर्मलच खाणं पिणं असतं, तरी पण मी लगेच आजारी पडते, म्हणजे काहीच न करता. सो कधी कधी मला पण वाटतं की मी पण दुसऱ्यांसारखं हे खाऊ ते खाऊ, इथे फिरू तिथे फिरू, सगळ्या गोष्टी करू. त्यानंतर मग आजारी पडलेले तेव्हा काय वाटत नाही. पण एकदम जेन्युइनली गरम पाणी पिणं, कधी काही गोष्टी प्रॉपर करणं, सगळं करून देखील आजारी पडतो, तेव्हा दुःख होतं यार, भाई दुःख होतं. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की नजरेमुळे मी आजारी पडते. सो प्लीज नजरेचं सिम्बॉल मला पाठवा सर्वांनी. नो नजर, देअर इज नो नजर. मी खूप पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह मुलगी आहे, खूप एनर्जेटिक आहे. ऑलवेज मी एनर्जेटिक फील करते. आता सुद्धा मी खूप छान बोलते, पण ह्याच्या बॅकग्राऊंडला मी खूप डेंजरवाले आजारी पडलेले आहे. आणि लाईफ मध्ये ना मला असं वाटतं की ह्या वर्षी माझा वाढदिवस सेलिब्रेट नाही करायला पाहिजे, असं देखील मला वाटतं. आणि बऱ्याच काही गोष्टी, मी खूप काही गोष्टींबद्दल मी खूप सॅड देखील आहे आतून. काही अशा स्ट्रेसफुल सिच्युएशन सुद्धा आहेत लाईफ मध्ये, खूप कॉम्प्लिकेटेड चालेल. सर्वच गोष्टी इथे सोशल मीडियावरती मांडू नाही शकत, कारण की सांगून काय होणार आहे ना. जर गोष्टी सॉल्व्ह होणार असेल तर आपण सांगू शकतो. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काही ना काय चाललेलं असं, तसंच माझ्याही लाईफ मध्ये काहीतरी आहे. आणि मी हे का सांगते, कारण की आता हा डिसेंबर मंथ आहे आणि माझा वाढदिवस आहे. आणि मला जे फील होते आता करंटली, तर मी तुम्हाला तेच सांगत आहे. साईड गोष्टी घडत असतात, तरी पण मी स्वतःला लो फील करत नाही. मी स्वतःच एक मोटिवेशनल स्पीकर आहे स्वतःसाठी. मी स्वतः आत्मसात करते, विचार करते. सो माझं असं काही असतं. हा ब्लॉग आता ह्या लेक्चरमुळे मोठा सुद्धा होऊ शकतो. समोरच्याला कधी पण चांगलंच बघायला आवडतं. माझी स्माइल खूप सुंदर आहे, खूप ब्युटिफुल आहे, पण स्माइलच्या मागे किती दुःख लपलंय ना, त्या व्यक्तीलाच माहित असतं. आपण असं जज नाही करू शकत. तिने काही बोलले इस विषय पे हम. जेवढं शक्य होईल तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला 30 डिसेंबरच्या आज सांगायचा प्रयत्न करेल. आणि फायनली मी माझी नव्याने लाईफ सुरू करणार आहे. 2025 हा माझा शेवटचा वर्ष असणार आहे संघर्षाचा. त्यानंतर होपफुली माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ दे आणि सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण होऊ दे, अशी मी स्वतःला बोलते. तुम्ही देखील थोडीफार ब्लेसिंग द्या, मला नक्कीच आवडेल. आता मी चालली जिमला, कारण की ऑलरेडी खूप जास्त लेट झालेला आहे. मी ब्लॅक कॉफी घेतली जस्ट. जिम करून आल्याच्या नंतर नेल आर्ट वगैरे करेल. आणि तुम्हाला सांगते मी उद्या कुठे चालले ते. रडायचं नाही, मस्तपैकी जिमला जायचं, अजून हिम्मत करायचं, फिरायचं, आईश करायचं, कुठं कुठं काय गप्पा मारायचं. तोंडात सर काढ, लोकांना कळणार नाही. तू हसून बोलते की नाही, लोकांतून बोलते, लोकांना नाही. कळणार नाही. तिला जरा खोकला वगैरे झालाय, ती आजारी आहे बिचारी. एक 5-6 दिवस झाले ना आवडी आजारी आहेस तू. 7-8 दिवस 7-8 दिवस झाले आजारी आहे ती. तर माझ्या आजीसाठी ब्लेसिंग करा, कारण की माझी एकच आजी आहे. सो लोकाला किती आजी असते. अगं अजून पण आजी असतात ना, पप्पाची आई वगैरे. सो माझी एकुलती एकच आजी आहे. तर माझ्या आजीला माझं सगळं लाईफचं सगळं संघर्ष आणि यश मला दाखवायला नक्कीच आवडेल. सो माझी आजी नेहमी माझ्या लाईफ मध्ये असायला पाहिजे, माझी अशी इच्छा आहे. सो माझ्या आजीसाठी ब्लेसिंग नक्की करा. इतना स्पेशल ट्रीटमेंट बघू शकता, ये तो हम ही कर सकते. हॅपी बर्थडे कोमल दीदी. हॅपी बर्थडे कोमल दीदी. कोमल ऑफिशियल ड्रीम गर्ल.
कोमल ऑफिशियल ड्रीम बर्थडे कोमल दीदी. हॅपी 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 बर्थडे कोमल दीदी. मी स्वतःला प्रिन्सेस ट्रीटमेंट देण्यासाठी जिम वगैरे सगळ्या गोष्टी करून आता आले फुल घेण्यासाठी. खूप जास्त उशीर झालेला आहे तर ते फुलांचं पण बंद झालेलं आहे आणि ते एक ॲक्सिडेंट झालेला आहे रिसेंटली. मला ते पण दाखवते. हे आहे फुलांचं. तर मुख्यवाल्याचा झोपडा इथेच आहे. सो त्याला मी ओपन करायला सांगितलं. तो ओपन करून देत आहे फायनली. बरं झालं. मी तुम्हाला काय सांगू, ॲक्सिडेंट झालेला आहे. एका मुलीला लागले आय थिंक स्कूटीवरची आहे. तर हा जो लोकेशन दिसतो ना इथेच जर झालेला मी बघितलं आहे. आता कसं डायरेक्टली व्हिडिओ काढू शकत नाही घरून मला मार्केट येतं. असं ट्रॅफिक जाम झालेला. स्कूटी पण पडलेली होती त्यांची. एक लेडीज आहे आता होती ऑटोमध्ये आहे. त्यांच्या इथे हाताला लागले. सर्वांनी त्यांना उचलून ना आतमध्ये बसवलेलं आहे. सो असं काही झालेलं आहे ॲक्सिडेंट. तर घरी सेफ असायला पाहिजे बस. पिंक नहीं ना ये ऊपर वाले कौन से? मिक्स है. अच्छा मिक्स है क्या? मिक्स तो नहीं चाहिए. ऐसे ही कुछ तो. थोड़ा फ्लैश मारो ना मेरे. एक मिनट आप पकड़ो. आप मारो फ्लॅश. जरी मारो. हां तर बघा मी स्वतःला प्रिन्सेस ट्रीटमेंट देण्यासाठी बघा मी काय काय करत आहे. सो हा एक रोज मला खूप जास्त आवडला आहे. हा खूप मोठा आहे आणि हे पण बघू शकताय. हे 3 मी शॉर्टलिस्ट केलेत आणि हा एक 4थवाला आहे. हा जरा मोठा आहे. तर उद्या तर माझी एक्झाम आहे आणि दिवसभर हा सुकून जाईल आय थिंक. तर खराब नहीं हो गया. नहीं होगा 2 दिन आराम से रहे. नहीं मतलब कल दिन भर टाइम नहीं मिलेगा ना तो 2 दिन कुछ नहीं मैडम. वो एक महीना आज के बना हम लोग कल सुबह. हां तर बघू काय मी कोणता घेते. तर आता डायरेक्ट मी सेलिब्रेशनचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. तर फायनली मला रोज भेटले सो मी खूप हॅपी आहे. आता मी यापैकी एक निवडेल आणि मी तुम्हाला डायरेक्टली बर्थडे सेलिब्रेशन दाखवेल. ओके चला स्टे ट्यून गाईज. 12 वाजायला 10 मिनिटे पटापट रेडी व्हायचं. मला रेडी होऊन सेलिब्रेशन करायचं. सो माहीत नाही कधी रेडी होते. 12ला 1 मिनटं बाकी आहे. तर माझ्या छंदो नावाच्या मित्रांनी फोन केला. हॅलो बोल ना. विश मेरी मेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. थँक्यू. ए माझा हात. थँक्यू. विश मेनी मेनी हॅपी. मी पहिला केलंय. मी पण पहिला चंदूचा कॉल आलाय. चंद्रबाबू मी पहिला केलंय. कॉल चालूच आहे. हॅलो चंदू बोल ना. आगे बोल. हैप्पी बर्थडे. थैंक यू सो मच. याद है तेरे को? याद से कॉल किया तूने तो. तो मुझे गुड गुड अच्छा लगा सुन के. तेरी आवाज नहीं आ रही है थोड़ी. अरे नेटवर्क इश्यू है. चल बाद में बात कर दियो. बाय. थँक यू सो मच. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे कोमल. आयुष्य लाभो तुला 100 वर्ष. Thank you. As you can see, cake is made by my sister. Cake is very beautiful. Thank you so much to her. And these all बघू शकताय सगळे चॉकलेट्स माझे फेवरेट्स आहेत. एक पण शेड आणि एक पण व्हरायटी सोडलं नाही या लोकांनी. सगळ्यांनी मला वेगवेगळं दिलेलं आहे. बबली आणि बघा रोस्टेड आल्मंड माझं फेवरेट आहे. सो सगळं दिलेलं आहे. मी खूप हॅपी आहे आणि माझ्या लाईफ मध्ये नेहमी असाच प्रकाश राहायला पाहिजे म्हणून माझ्या फॅमिली मेंबरनी आजच्या दिवशी हे असे लाईट्स लावलेले आहेत. आपल्या फ्लॅश लाईट लावलेले आहेत. कारण की माझ्या लाईफ मध्ये हा नेहमी उजेडच असला पाहिजे म्हणून मीही माझ्या हातावरती असा सिल्वर कलरचा उजेड तयार केलेला आहे. माझ्या भावाने माझ्यासाठी हा गॉगल आणलाय बिकॉज माझ्या ह्या आउटफिट वरती मॅच होते म्हणून. सो थँक्यू सो मच. आणि ऍक्च्युली ना बर्थडेची माझी एवढी जास्त खुशी आहे ना. खुशीमध्ये ना सर्वांनी कॅन्डल घ्यायचे विसरले. मग उजेड आयुष्यभर कायम राहण्यासाठी जुनी का मेणबत्ती असे ना पण मेणबत्ती लावणं आणि ते विझवणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक बॅड फेस आपण विझून नव्याने सुरुवात करतो. त्यासाठी ते प्रतीक आहे. बघू शकते जसं की मम्मी देते. मम्मी हे तू आणलंस का? हो मी येताना कामावरून येताना जाताना सांगून गेलते ऑर्डर बनवायला. गाईज तुम्हाला माहिती आहे आवडतात ना गुलाबाचे फुलं. थँक्यू सो मच. सो गाईज हे होतं. हॅपी बर्थडे तुला. थँक्यू सो मच. वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. थँक्यू सो मच. सो गाईज माझ्या आउटफिटला हे मॅच झालेलं गाईज तुम्ही बघू शकताय. कुठे चेन तुला घालणार सकाळी सोन्याची चेन बनवली. सोनं मॅटर नाही करत. तुमचं प्रेम माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नेहमी प्रेम करत राहा. नाही सोन्यासारखी राह तू. सोन्यासारखी उजळ. जसं सोनं आहे तसं सोन्यासारखी मुलगी असते माझी. थँक्यू सो काम मच. चांगले करत आलीस तुझ्या आयुष्यामध्ये. असंच लाभो तुला. तुझा बर्थडे मध्ये ह्या वर्षी किती खुश आहेस. असंच तुझा हर बर्थडे असंच खुशीमध्ये जाऊ दे. थँक्यू सो मच.
मम्मीकडून हे शब्द ऐकून मला खूप छान वाटते गाईज मम्मीने मला खूप छान अशा शुभेच्छा दिल्या या फुलांसकट. तुम्हाला माहिती या फुलांची स्टोरी काय आहे, तुम्ही बघितलेच आहे, पण स्क्रिप्टेड होतं. मम्मीने जे स्क्रिप्टेड हे जे बोलले ना, फक्त ह्यापुरती ते ठीक होतं, पण बाकी जे पण काही तिने बोललं ना, सो ते खूप सुंदर होतं. त्याबद्दल मी खूप जास्त हॅपी आहे. थँक्यू सो मच मम्मी. हे मी आणले हे त्यांना माहिती आहे चांगलंच. पण ऐकून छान वाटलं. काय नाही, ऍक्च्युली ना माझी फॅमिली दरवर्षी मला ना बुके देते. दरवर्षी प्रत्येक जण, माझा भाऊ असो, माझी बहीण असो, माझी मम्मी असो, कुठे पण असतात, त्यांना माहिती मला फुल खूप जास्त आवडतात, म्हणून ते पर्सनली सुद्धा बाय करतात. पण सगळे खूप जास्त कामांमध्ये बिझी होते, धावपळ होते, म्हणून मी विचार केला की चल इट्स ओके, मी स्वतः आणते. म्हणून मी स्वतः आणलेला आहे. पण काही प्रॉब्लेम नाही, मला उद्या त्यांच्याकडनं अजून फुल भेटतील. तो उद्या आपण त्या फुलांची वाट बघूया गाईज. ऑलमोस्ट 12 वाजून गेलेत, बट मला तयारी वगैरे करायला वेळ गेला. आणि तुम्हालाही मला वाढदिवसानिमित्त छान छान जर शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही नक्कीच मला देऊ शकता. प्रत्येकांना मी नक्कीच रिप्लाय करणार आहे. असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट मला कायम राहू द्या. आता मी बर्थडे सेलिब्रेट करत आहे आणि खूप छान छान असे मी रील्स आणि शॉर्ट्स टाकणार, तुम्ही ते सुद्धा बघा, लाईक करा नक्कीच. कायम खुश राहा, एकदम खुशीत राहा, शेवटपर्यंत बर्थडे बनवत राहायचं, खुशीत राहायचं. तू बोललीस म्हणजे खुश राहणार. ही जे बोलते ते माझे होतात आणि इथून पुढे मी खुश राहणार आहे. आता मी खूप दुःखी असायची, पण आता मी खुश राहणार आहे. खुश खुश लाईक राहा. करा मी जिद्द ठेवली की मी खुश राहणार आहे. त्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि लवकरात खुश राहा, लवकर खुश शेअर राहा, करा खुश राहा. आणि खुश राहिल्यामुळे किती छान 50 दिसते. मिलियन मध्ये जाऊ द्या, म्हणजे कोमलला सिल्वर. चला. And right now birthday celebration is over. I am not going to sleep because I will doing study. Guys, there is something reason which is why I am choosing to study instead of sleeping. So I think tomorrow. मी तुम्हाला बोलले होते की मी 1 वाजता येणार आहे, बट 1 वाजता नाही येता. मी 1:40 झाले ऑलमोस्ट. तर माझा पेपर आहे 2:30 वाजता. सो त्यामुळे मी अभ्यास करत होते रात्रभर. मी 6ला झोपली आहे. माझी अजून लिटरली झोप नाही पूर्ण झालेली आहे. सो असं काही रिझन होतं म्हणून मी स्टडी करत होते. वाढदिवसाच्या दिवशी पण स्टडी अँड ऑल एक्झाम. सो माझ्या लाईफमध्ये मी करिअरला जास्त प्रायोरिटी देते. वाढदिवसानिमित्त पण इकडे तिकडे टाइमपास करण्यापेक्षा माझ्या पदरात एक्झाम पडले, सो त्याचा खूप जास्त आनंद आहे. गाडी सही ट्रॅक पे जा रही फायनली अभी जाके. आणि माझी अशी इच्छा पण होती की एक्झामच्या दिवशी कधीतरी माझा वाढदिवस यायला हवा. सो आज फर्स्ट टाइम असं झालं लाईफमध्ये. फर्स्ट टाइम एक्झाम्स आहेत ना 28 नोव्हेंबरपासून सुरू आहेत आणि 5 तारखेला ते संपणार होते, पण चुकून ते 2 पेपर माझे पोस्टपोन झाले. एक 16ला आणि एक 18ला पेपर पोस्टपोन झाले. ते न कळत पण एक इच्छा पूर्ण होती ते, तशी ती आज झालेली आहे. आता म्हणजे फायनली ट्रेन आलेली आहे. बसली ट्रेनमध्ये. आता तुम्हाला मी काहीच दाखवणार नाही आहे. जर चुकून माझ्या कुठल्या फ्रेंड्सने मला विश केलं तर तुम्हाला मी ते कॅप्चर करून दाखवेल आणि त्यानंतर आपण 5:30-6ला भेटूया. सर्वजण माझं बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी मला घेऊन चाललेलं आहे. सो आमचा ग्रुप मी बघू शकताय. हे सगळे बॉईज आहेत आणि अर्धे लोक आय थिंक केक आणायला गेलेत मला असं वाटतंय. तर ही माझी ना प्राजू आहे. ही माझी प्राजू आहे आणि ही माझी बहीण विथ फ्रेंड आहे. चला. आम्हाला बनसोडे सिस्टर्स पण ओळखलं जातं. वी आर बनसोडे सिस्टर. पुरा आता आम्ही आमच्या लाडक्या कोमलचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. सगळेजण पेपरमुळे खूप एक्झॉस्ट होते म्हणून कुणाला माहिती नव्हतं. सो आता आम्ही सगळं रिव्हील केले आहे गोष्ट. आणि मी देखील सस्पेन्स बघू दे. आणि ग्रुपवरती काय ते फोटो टाकलेले आहे. सो ते बघते काय फोटो.